पहिले तर आपल्याला बायनॉमियल थेरम बघायचा आहे. आता बायनॉमियल थेरम काय असतो त्याच्या अगोदर याला कोणी कोणी स्टडी केली ते बघू. जर मी सांगायला गेलो जीईची क्लास चालू बरोबर, जीईच्या क्लासमध्ये बायनॉमियल थेरम हा टॉपिक आपण घेतोय. आता बायनॉमियल थेरम मध्ये काय असतं बरं, कोण सांगेल बायनॉमियलचा अर्थ काय आहे? नववी दहावीला काय बायनॉमियल असं वर्ड कुठे आहे? नववी दहावी तुम्हाला मराठीमध्ये होतं, पण आता इंग्लिशमध्ये बायनॉमियल म्हणजे ज्या एक्सप्रेशनचे दोन टर्म असतात. बघा, सपोज मी सांगायला गेलो की हा एक्स आहे, हा एकच टर्म आहे, तर हा एक टर्म आहे तर आपण याला काय सांगतो? मोनोमिनियल. ओके, हा मोनोमिनियल आहे. जर एक्स प्लस 2 असेल तर हा फर्स्ट टर्म सेकंड टर्म दोन टर्म आहे, त्याला आपण सांगू बायनॉमियल. जर तीन टर्म असतील एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3 हा तुमचे तीन टर्म आहे, हा तुमचा मोनोमिनियल. हा तुमचा बायनॉमियल आणि हा तुमचा ट्रायनॉमियल. जसे जसे टर्म वाढतील तसे तसे नाव चेंज होते, पण या सगळ्यांना एकच नाव बोलायचं आपण. काय त्याला म्हणायचो? पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल्सचा अर्थ काय? पॉलीचा अर्थ असतो मेनी, नॉमियल मीन्स टर्म्स. पॉलिनॉमियल्स म्हणजे मेनी टर्म्स, जास्त टर्म असतात. आणि टर्म्स कशामध्ये डिवाइड होतात? हे प्लस किंवा मायनस मध्ये डिवाइड होतात. लक्षात घ्या, तुम्हाला माहित करायचं आहे की किती नंबर ऑफ टर्म्स आहे, किती टर्म प्लस मायनस बघा किती आहे, 1 2 किती टर्म डिवाइड करत जावं, प्लस मायनस आहे. 3 टर्म डिवाइड केलेले आहेत, 3 वेगवेगळे पार्ट केलेले आहेत. फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट थर्ड. पण सपोज मी लाईनला घेतला x प्लस x घेतला तर हा बायनॉमियल आहे का? बायनॉमियल आहे का? नाही. का बरं? x प्लस x हा 2x असतो. काय एकच टर्म गेला ना, हा मोनोमियल होता. कळलं? आलं लक्षात? म्हणजे तुमचे जे टर्म्स असतील हे लाईट टर्म्स असतात, हे लाईट टर्म्स राहिले तर तो कमी होतो, तो टर्म्स कमी होतो. पण अनलाईक राहिले, अनलाईक इन द सेन्स हा x स्क्वेअर आणि हा x सारखा आहे. x स्क्वेअर मध्ये x ची पॉवर 2 आहे आणि x मध्ये x ची पॉवर 1. त्यांचे ऍडिशन होत नाही. आलं लक्षात? दोन्ही वेगवेगळे टर्म राहिले पाहिजे. तर आपल्याला पूर्ण स्टडी कशाची करायची? बायनॉमियलची करायची आहे. बायनॉमियल थेरम याचा रिसर्च कोणी केलेला आहे, कसा केला आहे, कशा प्रकारे कोणी सिस्टमॅटिक आणलेला आहे, सिस्टमॅटिक फॉर्म्युलेशन करतो आणि याच्यामध्ये यूज कशाचा होतो ते आपल्याला बघायचं. ओके, तर मी ते तुम्हाला सांगू बिंबलिंग मॅथमॅटिशियन सांगू जो खूप जुना मॅथमॅटिशियन आहे. त्याच्यामुळे जॉमेट्री एक्झिस्ट झाली आहे. जॉमेट्रीचे काही कन्सेप्ट मोठे मोठे कन्सेप्ट त्याने एक्सप्लेन केलेले आहेत. तो म्हणजे युक्लिड आहे. नेक्स्ट असेल भास्कराचार्य. भास्कराचार्याने लीलावती बनवलेली आहे. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस लीलावतीची स्टोरी सांगितली. लीलावतीचा स्टोरी वर्णन भास्कराचार्याच्या मुलीवरनं तरी ही बुक बनवलेली आहे. आणि त्याचा संवाद जो दिलेला त्या बुकमध्ये, त्याचा संवाद जो आहे तो त्याचा मुलींवर दिलेला आहे. आणि याच्यावर आपण कशामध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये बघितलं तरी कोणत्या चॅप्टरमध्ये बघितलं? भास्कराचार्य हा कोणत्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं? पीएमसी मध्ये. पीएमसी मध्ये काय सांगावं?
व्हेरी गुड. कॉम्प्युटेशन अँड कॉम्बिनेशन. कॉम्प्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये आपण याचा बघितलं की लीलावतीला गृहीत पकडून तो सांगायचा असं बसलो तसं बसलो एवढे जण आले असं अरेंजमेंट झालं. सगळे जे अरेंजमेंट आहे कॉम्बिनेशन्स आहे कॉम्प्युटेशन्स आहे ते लीलावतीला सांगून लीलावतीला गृहीत पकडून बुक मध्ये दिलेलं आहे. आलं कॉन्सेप्ट क्लिअर केले. आता अचानक सर बायनोमियल वरून पीएनसी वरून कसं आलं? पीएनसी मध्ये आहे म्हणून मी तुम्हाला पहिले परम्युटेशन कॉम्बिनेशन शिकवलं, नंतर मग हा टाका, नंतर मी बायनोमियल थेरम शिकवतो. तुम्हाला माझ्या पण बोललो एक दुसऱ्याशी रिलेटेड असतात. पहिले याची कन्सेप्ट शिकवलं, आता मग त्याची कन्सेप्ट शिकवलं. आलं लक्षात? आलं लक्षात? नंतर पिंगला एक सायंटिस्ट होता. नंतर पास्कल ट्रायंगल. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस आहे आयझॅक न्यूटन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे जेवढे पण सायंटिस्ट होते यांच्यामुळे आपल्याला बायनोमियल थेरम माहित पडलेला आहे. यांनी त्याच्यावरती काम केलं आहे आणि यांनी त्याच्याप्रमाणे काम केलं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे थोडी थोडी रिसर्च आली. सगळ्यांचं त्याच्यामध्ये काय आहे नाव आहे. पण जी सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे ती सिस्टमॅटिक अरेंजमेंट कोणी केली? आयझॅक न्यूटनने केलेली आहे. कशी सिस्टमॅटिक अरेंजमेंट जी आहे ती आयझॅक न्यूटनने केलेली आहे. आणि ती सिस्टमॅटिक अरेंजमेंट आपल्याला कशी करायची? लक्षात? एवढे सायंटिस्ट होते, महत्त्वाचे सायंटिस्ट होते आणि आयझॅक न्यूटनने जी सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली आहे त्याच्यामध्ये पीएनसी इन्व्हॉल्व होणार आहे. म्हणजे आपल्याला पीएनसीचा फॉर्म्युला पण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे, अंडरस्टँड करायचं. कळलं का? आलं लक्षात सगळ्यांना? एवढे लोक ते पूर्ण श्रेय आहे ना ते न्यूटन आयझॅक न्यूटनला जातं. कारण त्याने सांगितलं की मी असं इन्व्हेंट केलं. बायनोमियल थेरमचं इनोव्हेशन जनरलाइज फॉर्म याने बनवलं होते, सगळेच होते. पण ज्याने थोडं सांगितलं सोसायटीला कन्व्हिन्स केलं. महत्वाचं काय आहे तुम्ही किती कन्व्हिन्स करता तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती नाव बंद सोसायटीला लेखी स्वरूपात म्हणा सगळ्या स्वरूपात म्हणा द्यावं लागतं. बाकीच्यांनी पण दिलं पण त्यांना एवढं जास्त नाही दिलं प्रायोरिटी दिली नाही. पण सगळ्यात जास्त प्रायोरिटी आयझॅक न्यूटनने दिली आहे. आयझॅक न्यूटनला सगळं जण ओळखतात. आयझॅक न्यूटन एक नाव आहे फिजिक्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये. मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह जेवढा पण कॅल्क्युलस आहे तेवढं जे कॅल्क्युलसची देईल आयझॅक न्यूटनने दिली. नंतर कॅल्क्युलसमध्ये काय होतं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह लिमिट्स सगळे टॉपिक नियर अबाउट याने ती नोट केलेले स्टडी केलेली व्यवस्थित. लक्षात? जर आपण बायनोमियलवर गेलो आहे याचे एक्झाम्पल असतात x प्लस x स्क्वेअर 2x प्लस 1 3x मायनस 3 4x स्क्वेअर प्लस y हे जे आहे तुमचे हे कोणते बायनोमियल्स आहे. आता बायनोमियल्सचं आपल्याला थेरम करायचं. यांना जर मी जास्त टर्म केले मेनी टर्म्स केले तर त्याला पॉलिनॉमियल म्हणतो, नाहीतर मल्टीनॉमियल पण म्हणतो. दोन्ही गोष्टी आहेत. मल्टीनॉमियल म्हणजे जास्त सिंपल आहे. आता जर मी मल्टीनॉमियल सांगितलं तर त्याचे कसं असेल x1 प्लस x2 प्लस x3 प्लस up to the xn म्हणजे त्याची n टर्म पर्यंतची टर्म असेल तर आपण मल्टीनॉमियल सांगू शकतो. याला पॉलिनॉमियल पण सांगू शकतो कारण खूप आहे मेनी म्हणजे मल्टी. प्लस y एक बायनोमियल घेतला. नंतर दुसरा बायनोमियल घेतला x प्लस 2 x प्लस y स्क्वेअर x प्लस y क्यूब डॉट 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 मतलब आज सांगायचं असेल x
y रेस टू n म्हणजे तर बायनोमियल आहे पण कसे टर्म आहे जशी जशी त्याची डिग्री इथे काय डिग्री असेल त्याची 1 डिग्री असेल बरोबर आता इथे काय होते तुमची डिग्री पॉवर जी आहे पूर्ण ब्रॅकेटची मोनोमियल असेल बायनोमियलची ब्रॅकेटची पॉवर आहे बायनोमियलची पॉवर आहे ती 1 2 3 4 मध्येची नंतर काय करायचं पण लक्षात जर मी याला इलेक्ट्रिक केलं एक्सपान्शन केलं तर एक्सपान्शनचे आपल्याला व्हॅल्यूज बघायचे आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे पॉवर महत्त्वाची आहे तर पॉवर अंडरस्टँड करायची पॉवर सोबत आपल्याला खेळायचे जसं आपण पहिला आपण काय शिकलोय आपण लहान होतो तेव्हा आपण काय करायचो x + y होल स्क्वेअर हा फॉर्म्युला बघितला याच्यामध्ये काय होतं की x² घेतला प्लस 2xy घेतला प्लस y² घेतला हा फॉर्मॅट मध्ये आपण फॉर्म्युला क्रिएट करतो तर याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय जर एक टर्म असेल पॉवर मध्ये पण त्याचा फॉर्मॅट कसा असेल त्याचा फॉर्म्युला कसा असेल त्याचा एक्सपान्शन फॉर्म कसा असेल हे आपल्याला इथे बघायचं फक्त ठीक आहे 3 2 ठीक आहे आपण 2 पर्यंत गेलो 3 पण आपण अंडरस्टँड केला मग 4 कसा असेल 5 कसा असेल 7 कसा असेल पॉवर मध्ये जर मी वाढवत गेलो नंबर तो काढता यायला पाहिजे आणि तो जो फॉर्मॅट आहे अप टू द एंड टर्म कोणी इनोव्हेट केला आयझॅक न्यूटनने आलं लक्षात आणि त्यालाच आपण बायनोमियल थेरम म्हणतो आणि त्याच फॉर्मॅटला बायनोमियल फॉर्मॅट आपण म्हणतो बायनोमियल थेरम आपण म्हणतो आलं लक्षात डाऊट कोणाला जाऊ पुढे आता इथे काय काय महत्त्वाचं ते बघूया याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची आहे पॉवर बघा लक्षात घ्या पॉवर जर मी याचा पुढे जर घेतला x + y रेस टू 0 पण करू शकतो फरक पडतो 0 पण घेऊ शकतो पॉवर मध्ये मला पाहिजे पॉवर इज होल नंबर पॉवर कशी राहायला पाहिजे रे होल नंबर पाहिजे होल नंबर राहायला पाहिजे पॉवर होल नंबर मध्ये राहायला पाहिजे तिचं फ्रॅक्शन चालेल का नाही चालणार होल नंबर पाहिजे आणि कसे पॉझिटिव्ह होल नंबर मध्ये 0 मध्ये 1 2 3 4 रुपये येईल निगेटिव्ह नंबर येणार नाही आलं लक्षात नंतर यालाच आपण काय सांगू शकतो बायनोमियल थेरम सांगतो आता बायनोमियल थेरम प्रत्येकाचं एक्सपान्शन आपल्याला बघायचं आहे तर मी इथे दिलं काय आहे ना आपल्याकडे we have a record so I will do it आता थोडी एक सवय करून घ्या माझं मांडी घ्यायची सवय करा कारण आपल्याकडे टाइम नाही x + y रेस टू 0 याचा अर्थ काय आहे काय सांगा कोणत्याही नंबरचा पॉवर मध्ये 0 असेल काय 1 व्हेरी गुड नंतर x + y रेस टू 1 याचं काय होईल x + y ना आपण काय करतोय एक्सपान्शन करतो आणि आपल्याला या थेरम मध्ये बायनोमियल थेरम मध्ये आपण बायनोमियलचा एक्सपान्शन करतोय इफ त्याची डिग्री किती असेल काही फरक पडाल नको आपल्याला ते माहित पडतं कशी असेल आता पुढे इकडनं चालू होईल x + y रेस टू 2 म्हणजे स्क्वेअर जर याला केलं तर आपण काय करतो x² घेतो प्लस करतो 2xy करतो प्लस y² करतो आता मी लक्षात स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर झाला बाकीचा स्क्वेअर झाला बरोबर तर जेव्हा पण तुम्ही आपल्याकडे घेणार x + y क्यूब घेतला तर पहिले इथे जसं स्क्वेअर होता इथे जसं क्यूब होता आता इथे स्क्वेअर होते इथे पण स्क्वेअर इथे क्यूब होते इथे पण काय असतो क्यूब असतो x³ पण आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला x³ + 3 x²y + 3 xy² + y³ आता लक्षात घ्या
जसं जसं मी पुढे जात आहे, जसं जसं मी पुढे पुढे जात आहे, इथे काय होतं, इथं हा पॉवर कमी 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 होतो. डोक्यात येतंय? एक बघा, एक सांगा आपण करून बघू. जसं जर मी x प्लस y रेस टू द 4 घेतला, x y रेस टू 4 घेतला, तर इथे काय होतं, इथं x रेस टू 4 प्लस 4 x क्यूब y बघा प्लस 6. आता 4 6 आहे, हा कसा येतो मी तुम्हाला सांगतो. तो कॉम्बिनेशन मध्ये ते मी तुम्हाला एक्चुअली कलर पहिले बघून घ्या कसं आहे. आता फॉर्मॅट बघा, हा इकडे x² झाला आणि इथं y जो आहे काय होईल, स्क्वेअर होईल. कारण इकडे 1 आहे, इकडे 2 होऊन जाईल. ओके, तिथे कसं करायचं, पुढे बघा प्लस 4 परत लिहिली, इथं x² आहे, इकडे काय असेल, x होते, पॉवर मध्ये 1 होऊन जाईल. मग पुढे जायचं काय होतं, y रेस टू इथं 2 येते, इथं 3 होऊन जाईल. मग लास्ट टाइम काय असेल तुमची, y रेस टू 4 असेल. बघा कसं झालं. आता जर मी तुम्हाला थोडं समजायला गेलो तर इथं पॅटर्न काय आहे ते आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. जसं जसं इथे बघा, इथं तुम्हाला xy दिसत नाहीये, पण इकडे y असतो. कारण इथं y आहे, इथं y चा पॉवर 1 आहे, इथं y चा पॉवर 2 आहे, y चा पॉवर 3 आहे, लास्ट y चा पॉवर झाला 4. इथं बघा x चा 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 1 आहे, आणि इकडे 0 असेल. आलं लक्षात. मी जो इथे लिहिला x क्यूब x रेस टू 4 y रेस टू 0 चालेल ना, फरक पडतो का, नाही पडत. प्लस इथं मी 4 लिहिला आणि इकडे लिहिला x क्यूब y रेस टू 1 लिहिला, चालेल ना, फरक पडतो. पुढे जातो, प्लस 6x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 4x रेस टू 1 y क्यूब प्लस x रेस टू 0 y रेस टू 4. बघा कशी सिस्टीम आपल्याला दिसते का, कळते का. जसं जसं आपण पहिले 4 घेतला, 4 वरून 4 झाला, x 4 झाला, x 3 झाला, पुढच्या मध्ये x 2 झाला, x नंतर काय झाला 1 झाला, नंतर 0 गेला. बरोबर, सगळे होल नंबर आले का नाही. आपण x चे इकडे कमी होत गेला, पण कोण वाढत गेलं, y वाढत गेला. इथं y 0 होता, मग 1 झाला, मग 2 झाला, मग 3 झाला, मग 4 झाला. डोक्यात येतंय का, डाऊट आहे, समजतंय, प्रॉब्लेम है क्या इसको, what to ask me. ओके, नंतर जर मी पुढे गेलो, या नंबरला आता थोडं जाऊ द्या, हे नंबर आपण नंतर सांगेल. पण एक जर अझम्पशन आपण बघितलं तर nth टर्मची गोष्ट केली, कोएफिशिएंट आपण नंतर बघू. पहिले आपल्याला काय बघायचं आहे की हे पॉवरचा जो फॉर्मॅट आहे तो कसा आलेला ते आपण बघू. जर तुम्हाला सांगायला गेलो x प्लस y रेस टू 4 आहे इज इक्वल टू जिथं 4 आहे तिथे काय करतो, n करून देतो. बरोबर की नाही, बरोबर. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये x रेस टू काय असेल, n असेल. बरोबर, आपण n ला पकडतो, फक्त x आणि व्हेरिएबलला आपण शोधतोय. कोएफिशिएंट नंतर सांगेल की कसा येतो, काय येतो. तिकडे आपल्याला कॉम्बिनेशन यूज करायचं आहे, त्याचा वर्ण येतो आणि तो फॉर्म्युला आपण बघू. पहिले आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं फॉर्म कसा जनरेट होतोय, फॉर्म्युला कसे जनरेट करतो आपण ते. इथं लक्षात घ्या, इथं जर मी बघितला पहिला तुमचा जो इथं पॉवर तो असतो, इथं तो असतो, तो झाला. बरोबर, मग मला सांगायचं शेवटी काय असेल तुमचा
y रेस टू n असेल तर ओके नाही. पहिला तुमचा जर x रेस टू n आहे तर शेवटचा पण काय असेल तुमचा y रेस टू n. त्याच्यामध्ये चेंज होणार आहे का? नाही होणार. डोक्यात येतंय? समजतंय? पुढे बघा. इथं मी प्लस देतो. एक काम करतो तर मी y रेस टू 0 करतो प्लस. आता बघा पुढे गेलो याचा म्हणजे एक मायनस झाला. सिंपल आहे. मग हा जो x आहे इथं पण याचं म्हणणं काय मायनस होईल? 1 मायनस होईल. आणि इथं काय होईल? y मध्ये 1 ऍड होईल. ओके नाही? प्लस झाला एक मायनस झाला एक मायनस झाला एक प्लस झाला. इकडे येतंय का? समजतंय ना? पुढे बघा प्लस. पुढे काय होतं? x रेस टू n मायनस 2 म्हणजे 2 का तो किती म्हणणं. मग काय होईल? y रेस टू 2 जाईल प्लस डॉट 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 डॉट. तसंच करता 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 आपल्याला लक्षात येईल की इथं जर मी एक टर्म घेतली ज्याचा अगोदरची टर्म घेतली तो x जो असेल ना त्याची पॉवर 1 असेल इकडे बरोबर. आणि y जो असेल ना तो असेल n-1 असेल. तो पुढे जाईल याची पॉवर काय होईल? x रेस टू 0 होईल बरोबर. आणि याच्यामध्ये 1 ऍड होतोय म्हणजे याच्यामध्ये काय होईल? 1 ऍड झाला तर तो -1 कट होऊन जाईल. तर हा फॉर्मॅट असतो बायनॉमियल थेरम. आता जर गोष्ट आली की सर हा 4 कसा आला? सर इकडचं 1 इथं 1 कोएफिशियंट कसं काय येतोय? इथं 6 कसं काय येतोय? 4 कसं काय येतोय? इथं 1 कसं काय येतोय? याचा पॅटर्न आहे. तो पॅटर्न आपण आता अंडरस्टँड करू. ते लिहून घ्या. आणि इथे लिहू शकता where n is belongs to whole number. नक्की इथं 1 इथं 1 आहे कोएफिशियंट 1. जर तुम्ही बघितलं इथं 1 इथं 1 आहे इथं 1 लिहितो इथं 1 लिहितो आणि या दोन्हीची जी ॲडिशन आहे इथं 2 लिहितो. बघा 1 2 1 आला 1 2 1 आला इथं बरोबर. नंतर इथं 1 लिहिला इथं मी 1 लिहिला. या दोन्हीची जी ॲडिशन असेल काय असेल 3. या दोन्हीची जी ॲडिशन असेल 3. चेक करा आला का नाही. बरोबर 1 3 3 बरोबर. आता याच्याच प्रमाणे मी काय सांगतो इथं पण तुमचा 1 इथं शेवटचा असेल तुमचा 1. मग आता सांगा याचं याचं काय येईल? 4 येईल. याचं याचं बरं 6 येईल. याचं आणि याचं काय येईल बरं तुमचं काही बरं 4 येईल बरोबर. हा जो ट्रायंगुलर पॅटर्न आहे पास्कल ट्रायंगल आपल्याकडे पास्कल ट्रायंगल. आता मग इथे प्रॉब्लेम असा आहे की कोएफिशियंट कसा रिलेट करतोय कसं काढायचं. बरेच लक्षात घ्या आपण कॉम्बिनेशन घेतो. कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करतो 1C1 पहिल्यामध्ये 1C1 म्हणजे लक्षात घ्या 1C1 जो असतो तुमचा 1 असतो बरोबर. जर इथे 2 टर्म आहे तुमचे 2 टर्म इकडे लक्षात 2 टर्म तुम्ही काय कराल 2C0 पहिले 0 पासून स्टार्ट करायचं असतं. तुम्ही इथं 0 लिहिला 1 लिहिला तुम्ही सारखे येणार एक टर्म आला. याचं जे आन्सर आहे तुमचं काय असेल 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 असतो बरोबर. आणि इथं लक्षात इथं जेव्हा लक्षात द्या आपण कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये असं करतो की याचं काय मान असतो किंवा आपण याला सांगू शकतो 2C2 पण लिहिला तो तुमचा मान असतो. लक्षात घ्या 2C0 हा तुमचा 1 असतो 2C2 पण तुमचा अर्थ असतो. पण जर मी 2C1 घेतला तर तुमचा 2 असेल बरोबर हो का नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे आपण शिकलेलं आहे ना बरोबर का. जसं जसं आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन काढत जातो तसं तुम्हाला आता परम्युटेशनचा फॉर्म्युला सांगा बरं.
NCR is equal to n factorial upon r factorial into n minus r factorial is it याचा यूज करून हे कोएफिशिएंट निघतात आणि तर कोएफिशिएंट नाहीतर आपलं काय आहे पास्कल ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये आपण काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही आलं लक्षात तर याचा फॉर्मॅट मध्ये जात आपण तो फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे आता थोडी इकडे लक्ष द्या आता पण डाय वन झाला याच्यामध्ये लिहिलं परत आता इथं बघा इथं पण मी असं लिहू शकतो कोएफिशिएंट मध्ये 1c0 x प्लस याला हळूहळू काय करायचं वाढवत जायचं 0 काढतो 0 झाला 1 झाला 2 झाला 0 झाला असं वाढायचं कुठपर्यंत वाढेल जोपर्यंत याची पॉवर मॅच होते c1c1 आता मला एक गोष्ट सांगा हा पण तुमचा 1 असतो हा पण तुमचा 1 असतो तो म्हणजे x y झालं बरोबर आता याच्यामध्ये काय होणार याच्यामध्ये कसं होणार आहे पहिले काय असतं पॉवर 2x म्हणजे आपल्याकडे कॉम्बिनेशनचे पूर्ण सिलेक्शन किती पैकी करायचे 2 पैकी आता मला c म्हणजे n ची व्हॅल्यू करायची 2 मग मी काय करेन 2 मधनं पहिला 0 सिलेक्ट करेन आणि x² सोबत घेईन x² कसा आला ते आपल्याला माहिती पॅटर्न आपल्याला बघून घेतला पण आता कोएफिशिएंटचा पॅटर्न बघतो ना बायनोमियलचा व्हेरिएबलचा पॅटर्न आणि कोएफिशिएंटचा पॅटर्न बनवून आपला बायनोमियल थिअरम बनणार कळलं का समजताय का सगळेजण डोक्यात येतंय चल कोण समजत नाही मला सांगू द्या बघा काय होतं बघा 2c0 सिलेक्शन 0 आला म्हणजे लक्षात घ्या त्याची व्हॅल्यू काय किती असते रे 1 असते सिलेक्शन मध्ये 0 आला आणि सेम ऑर्डर आला सिलेक्शन मध्ये कॉम्बिनेशन मध्ये सेम ऑर्डर आला n आणि r दोन्ही सारखे आहेत त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते याची व्हॅल्यू 1 असते म्हणजे पहिला कोएफिशिएंट आणि शेवटचा कोएफिशिएंट दोन्ही सारखे आहेत याच्यामध्ये डाऊट आता पुढे बघा जर मी याला पुढे केलं पुढे जाऊन काय बरोबर प्लस 2 मधनं c1 घेतलं बरोबर मी हा खालचा जो r आहे हा पुढे जाईल तसं वाढवत जाईल कुठपर्यंत वाढवेल या n पॉवर पर्यंत वाढवत जाईल आलं लक्षात नाही तर शेवटच्या टर्म पर्यंत वाढवा ना काय प्रॉब्लेम वाढवू मला शेवटच्या टर्म cx आणि इथं y प्लस c2c2 इथं y स्क्वेअर अरे यामध्ये जाऊ नाही शकत काय आपल्याकडे 3 असं टर्म आहे हो का आता बघा जर मी याला सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू तुमची 1 येणार आहे याला सॉल्व करा n is equal to 2 घ्या आणि r is equal to 1 घ्या you want to put it that value in that form 2c1 is equal to म्हणजे इकडे जरा 2 factorial upon r ची व्हॅल्यू 1 factorial 2 minus 1 factorial म्हणजे 1 factorial म्हणजे 2 minus 1 factorial इकडे जरा 2 factorial upon 1 factorial 1 factorial बरोबर म्हणजे याची व्हॅल्यू काय 1 म्हणजे 1 हा बी 1 2 factorial म्हणजे 2 असतो झालं आन्सर आला का तुमचा मेथड दिसतोय डोक्यात येतंय आता पुढच्या टर्म मध्ये जर मी पुढे जात आहे तर इथे काय होणार आहे बघा इथं x p ने c1 सॉरी c0 पहिले 0 पासून स्टार्ट करू म्हणजे आपण बरोबर 1 आहे ना पुढे जातो काय लिहितो x क्यूब लिहितो काय आपल्याला माहिती इथं 3 आहे त्याच्यावर 3 घ्यावं लागणार पुढे गेलं काय होईल प्लस 3c1 बरोबर 3c1 झाला इथे काय लिहायचं आहे 3c1 त्याचे कोएफिशिएंट आपला हा काय x वर y हे कसं आहे आपल्याला माहिती पुढे सांगा कोण सांगेल पुढचा टर्म सांगा व्हेरी गुड 3c2 इथं x y स्क्वेअर ओके नाही पुढे जातो काय आहे 3c3 म्हणजे x इथं 0 हा झाला पॉइंट चल क्यूब
चेक करू. आता चेक करू. आता आपण कंपॅरिझन करून चेक करत होतो, पण आता आपल्याला काढावं पण लागणार आहे. लेट्स चेक दिस. आता व्हॅल्यू टाकायची आणि या फॉर्म्युल्यामध्ये कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून बघा बरं. व्हॅल्यू डालते तुम्ही पहिले व्हॅल्यू तो 1 आहे की नो डाउट y तो 1 करेंगे, याची 1 येते. याची व्हॅल्यू काय येते? 3 आपण 3 सांगा बरं. लक्षात घ्या r जर 1 राहिला तर r किती होणार? हे पण लक्षात घ्या. दिस प्रॉपर्टी वी लर्न लास्ट टाइम. याची प्रॉपर्टी आपण मागे पण बघितलं होतं. जर सिलेक्शन एकच करायचं आहे तो जेवढा असेल तेवढा बनवतो यांची व्हॅल्यू टाकली तरी समजेल. म्हणजे याची व्हॅल्यू तर 3 होऊन जाईल. डायरेक्ट काय प्रॉब्लेम नाही. याची व्हॅल्यू 3 होऊन जाईल. आता 3 आता इकडे 3c2 याची व्हॅल्यू काढतो. आता 3c2 चा फॉर्म्युला काय आहे? 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 3 minus 2 फॅक्टोरियल. इज इट? बरोबर ना? बरोबर काय होतं? 3 फॅक्टोरियल अपॉन आता 1 फॅक्टोरियल लिहिला फरक पडतो का? नाही पडत. 2 फॅक्टोरियल घेतला. आता मला काय सांगा कसं सॉल्व करतो आपण? R3 वरती बघा फॅक्टोरियल आहे. कट करायचं असेल तर आपल्याला 2 फॅक्टोरियल पर्यंत घेऊन जावं लागतं. डिवाइड करायचं आहे. तिकडे काय 3 मल्टिप्लाय बाय 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. इज इट? 2 फॅक्टोरियल कट झाला, 2 फॅक्टोरियल कट झाला, तुमचा झाला 3. आला का 3 डायरेक्ट? आला तुमचा 3c2 3. हो का नाही? ओके देतोय का? पुढे बघा शेवटचा. आपल्याला माहिती आहे दोन्ही सेम असतात. याचं वजन नंतर असतं नोट कळलं का? आता एक वेळा ना आपण क्यूब रेस्ट याचा वापर करू. x + y रेस्ट टू 4. आता कोण सांगा? आता मला काहीच माहिती नाही. कोएफिशियंट मला काढायचं आहे. आपल्याला रूल माहिती आहे कसं करायचं आहे. मला सांगा इथं 4 आहे तर इकडे काय करायचं? 4c0. येस और नो? आणि x इकडे काय होतो? x मोठा असतो म्हणजे x 4 असतो आणि y ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. ओके नाही? सगळं टर्म घ्यायचं, व्हॅल्यू काढायचं. पुढे बघू. प्लस इथं 4 राहील आणि c चं व्हॅल्यू 1 राहील. बरोबर? हो का नाही? पुढे बघा इथं x चा उत्तर कमी होत जातो म्हणजे इकडे 3 होईल आणि y चा उत्तर तुमचा 1 होऊन जाईल. बरोबर? पुढे सांगा काय होईल? 4c2 x इथं x कमी होईल म्हणजे स्क्वेअर होईल आणि हा स्क्वेअर होऊन जाईल. हो का नाही? पुढे जा अजून प्लस 4c1 सॉरी 4c3 x raised to 1 होऊन जाईल. y raised to 3 होऊन जाईल. y चं क्यूब होऊन जाईल. पुढे जा आता प्लस 4c4 x raised to 0 and y raised to 4 होऊन जाईल. yes or no? Let's find this. पहिले या फॉर्म्युलाचा यूज करून इथे कोएफिशियंट काढायचा प्रयत्न करू. पहिले प्रॉपर्टी ॲनालिसिस करू. आता मी तुम्हाला काय बोलतो? 0 जर असेल r ची व्हॅल्यू ती 1 होऊन जाते म्हणजे x raised to 4 होऊन जाईल. बरोबर? 1 into x raised to 4. तो पण म्हणजे तो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हा पण तो 1 होऊन जाईल. बरोबर? प्लस आता मी तुम्हाला काय बोलतो? इथं जर 4 असेल, इथं 4 असेल, इथं 1 असेल तर तो काय होऊन जातो रे? 4 होऊन जातो. होता नाही? हो का नाही? परत सांगतोय r ची व्हॅल्यू जर 1 राहिली जो n असेल तो तसा निवडायचा असतो. हा तुमचा x³ y झाला. बरोबर? प्लस आता भाऊ आता आपल्याला दिला 4c2 दिलेला आहे. याला सॉल्व करा. 4c2 काय याचा यांची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 4 फॅक्टोरियल अपॉन काय लिहिलेलं 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इनटू 2 4 - 2 म्हणजे किती 2 हा 2 फॅक्टोरियल होऊन जाईल. बरोबर? आता मला 2 फॅक्टोरियल कट करायचा भाऊ. मग 2 फॅक्टोरियल म्हणजे हा 2 4 होऊन जातो. बरोबर? तर मी काय करतो इथं असं लिहितो की 4 into 4 into
3 into 2 factorial, is it? 2 factorial into 2 factorial. बराबर? मी काय करतो? फॅक्टोरियल वाले कट करून देतो. तुमचे काय होईल आता? 4 into 3 by 2 factorial. 2 factorial म्हणजे 2 असतो बरोबर? हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा किती झाला तुमचा 6. मग तुमचा इकडे काय बरं? 6x square y square. हे तुम्हाला 6 कसा आला आता? समजताय ना? पुढे प्लस 4c3. परत हे करा 4c3. आता 4 फॅक्टोरियल अपॉन काय सांगू? 4 फॅक्टोरियल अपॉन काय? 3 फॅक्टोरियल इनटू 4 - 1 म्हणजे 1 फॅक्टोरियल गेला नाही गेला फरक पडतो का? नाही फरक पडत. म्हणजे इथं काय 4 into 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल पासून म्हणजे तुमचा झालं 4. म्हणजे 4x by cube. होतं मी सांगा समजले ना? कळतंय ना? पुढचं सांगा कोण सांगेल बरं? एनीवन वांट टू ट्राय? फॉर्मूला अंडरस्टँड करण्यासाठी लिहितो NCR is equal to n factorial upon r factorial into n minus r factorial. हा आपला कोणता फॉर्म्युला असतो? NCR चा कॉम्बिनेशनचा. ओके नेक्स्ट काय झालं? तुमच्याकडे 4 4 आहे, C4 म्हणजे N4 आहे, R4 आहे. त्याची व्हॅल्यू काय असते? 1 राहते. मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 1 into x ची व्हॅल्यू 1 आहे y raised to 4. झालं आन्सर तुमचं. तुमचं काय आन्सर निघेल? x raised to 4 plus 4x cube y plus 6x square y square plus 4xy cube plus y raised to 4. This is our solution. आलं लक्षात? आता एक काम करू. आपल्याला आपण तेवढं शिकलो. आपल्याला काय करायचं? nth वाला काढायचा. हा कामात आहे. आपल्याला माहित पडलं कसा सॉल्व झाला. आता जो शेवटचा आहे n मध्ये टाकू. इथं पॉवर मध्ये जी व्हॅल्यू तिला मी n ची व्हॅल्यू टाकतो. तर आपण x प्लस डॉट 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 आपण आलो x y रेस टू n जर मी घेतला अभी कोण बोलेगा कैसा होगा भाई? सिंपल है. आपला जो हा जो फॉर्म्युला हा इथे लिहायचा nc0 बरोबर बरोबर nc0 लिहू. मग सांगा बरं इथं काय होईल? x raised to n जाईल आणि y raised to काय होईल तुमचा 0. हो का नाही? बरोबर. आता पुढे सांगा काय करायचं? प्लस nc1 x raised to n minus 1 आणि y raised to 1 बरोबर. ओके नाही? प्लस सांगा दुसरी टर्म सांगा nc2 x raised to n minus 2 y square बरोबर. आता पुढे जा काय करू शकतो सांगा. जर मी असंच पुढे पुढे गेलो शेवटच्या टर्म. आता शेवटच्या टर्म मध्ये काय असणार आहे? NCN असेल ना म्हणजे 4 असेल n असेल तर n असेल म्हणजे NCN असेल आणि x ची व्हॅल्यू काय होऊन जाते? x चा पॉवर काय होतो? x raised to 0 जातो आणि y काय असतो? जो x ची पहिली व्हॅल्यू होती n पॉवर n होती शेवटी y ची n होऊन जाते. हा तुमचा झाला महत्त्वाचा फॉर्म्युला आणि यालाच आपण बायनोमियल थेरम असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? बायनोमियल थेरम. व्यवस्थित आपण बेसिक कन्सेप्ट बघितला. बायनोमियल थेरम कसा बनला, बायनोमियल थेरमचे टर्म कसे आहेत ते आपण बघितलं. कॉम्बिनेशनचा यूज कसा केला ते पण आपण बघितलं. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे हाऊ यू वांट टू यूज द प्रॉपर्टीज. ओके हा झाला तुमचा बायनोमियल थेरम. बायनोमियल एक्सपांडेशन आपण सांगू शकतो. याला एक्सपांड केलेलं आहे. तुम्ही पॉवर किती लिहून घ्या तुम्हाला काढता येईल. जर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही यू जस्ट ट्राय दिस
100 असेल, तुम्हाला काढता येईल का? हो काढता येईल. कोण बोलेगा कैसे निकालेगा बोलो? डोकं लावा, काढू बघा. तुम्ही 1000 या 1 लावा या काही काढता येईल. कसं काय? त्या फॉर्म्युल्याने आपण काय करतो बरं सांगा बरं. C100 बरोबर. नंतर x raised to 100 y raised to 0 दिला. पुढे जाऊन काय होईल? प्लस 100C1 x raised to 1 मायनस करायचं 99. पुढे एक y raised to 1 प्लस डॉट 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 लास्ट टर्म काय असेल? शेवटचा 100C100 असेल बरोबर. आणि x raised to 0 असेल आणि y raised to काय असेल? कळलं का? करता येईल ना. तुम्हाला 5 द्या 6 द्या कोणताही फॉर्म्युला काढायला लागले आपले पाहताय आवडते. यू नो दॅट. तुम्ही 9वी 10वी पर्यंत नॉर्मली आयडेंटिटी शिकले होते. हा थोडा ऍडव्हान्स आयडेंटिटी काय करायचं तुम्ही पावर दिले. आपण तुला सांगतो स्कूलमध्ये असताना फक्त क्यूब पर्यंत गेलेलो जास्त नाही. इथं काय तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पुढे जावं लागणार. फर्स्ट प्रॉब्लेम आपला जो स्टँडर्ड फॉर्म होता तो कसा? x plus y raised to n. कसं लिहायचं आपण? nc0 x raised to n y raised to 0 plus nc1 x raised to n minus 1 y1 plus dot 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 last टर्म क्या होता? ncn x raised to 0 y raised to 2. आपला हा स्टँडर्ड फॉर्म. पण जर निगेटिव्ह साइन आला तर तिथं निगेटिव्ह साइन आला तर एकच आहे की जिथं पॉवर मॅटर करतो. एक सोडून एक असतो ना, तो तुम्हाला काय करायचं आहे? हे करायचं आहे म्हणजे हा प्लस आहे हा मायनस आहे, हा प्लस आहे हा एक पुढचा मायनस आहे. हा एकदम सेम करायचं तुम्हाला. पहिला प्लस असेल लक्षात घ्या. फर्स्ट टर्म कशी असेल? x minus y जर तुमचा n असेल तर याचा अर्थ nc0 x raised to n y raised to 0 मग मायनस असेल nc1 x raised to n minus 1 y raised to 1 प्लस डॉट 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 लास्ट टर्म जी असते लक्षात घ्या. लास्ट टर्म पण पॉझिटिव्ह राहते. जसं एक फॉर्म्युला घेतला अंडरस्टँड करा. समज इथे x plus y स्क्वेअर घेतला तर त्याचं काय असतं? x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर असतो. पण मी जर x minus y स्क्वेअर घेतला तर इकडे काय आहे? x स्क्वेअर minus 2xy प्लस y स्क्वेअर असतो. म्हणजे शेवटच्या टर्मचा काय असतो? तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इकडचा शेवटचा टर्म कसा तुमचा असेल? पॉझिटिव्ह असेल. LCM x raised to 0 y raised to 3. पण तुम्ही आता विचार करा सगळं ऍडिशन मग याला शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं? एवढं मोठं असेल त्याला थोडं कमी करा. मग याचा आपण काय करतो? फॉर्म्युल्याला सिग्मा नोटेशन मध्ये नोटेट करतो. सिग्मा नोटेशन म्हणजे माहिती ना? सिग्मा नोटेशन बघितलं? हा जो नोटेशन असतो हा याला सिग्मा नोटेशन म्हणतो. सिग्मा नोटेशनचा अर्थ काय असतो? सम, इंटिग्रेशन, ऍड करणं. याचा आणि याचा दोन्हीचा मीन सारखा. इंटिग्रेशनचा तो सम आणि हा सम दोन्हीचा मीन एकच असतो. काही फरक राहत नाही. फक्त ते वेगळे फॉर्म्युल्यामध्ये राहतात बस. पुढे जर आता मी याला फॉर्म्युलामध्ये एक बघायला गेलो मी पहिले पॉझिटिव्ह वाला करतो. x plus y raised to n घेतला. मी याला जर तुमचा याचा फॉर्म्युला समिशनचा फॉर्म्युला मध्ये द्यायला गेलो. सर इकडे समजा त्या साईडला समजायचं आहे. जर समिशनचा फॉर्म्युला मध्ये द्यायला तर मी इकडे काय करेल? r = 0. r हा तुमचा स्टार्टिंग नंबर असतो 0. r म्हणजे होल नंबर.
कुठपर्यंत जाईल n नंबर पर्यंत जाईल आणि इकडे NCR असेल आपल्याला मागे माहिती NCR आपण नोंदणी करायचो मागच्या वेळेस पण यावेळेस त्यांचं असं करावं लागतं मग इथे काय करेल जसं मी x जाईल जसं मी जातो पुढे पुढे इथे बघा 0 इकडे 0 मायनस झाला इथं पण नाही इथं 1 मायनस झाला इथं 2 असेल तर 2 मायनस होईल इथं n आहे तर इथं n मायनस झाला n मधनं n गेला 0 होईल ना लक्षात घ्या इथं जो असतो तो n मधनं मायनस होत जातो इकडे असेल तर इकडे मायनस बघा इथं 0 n मधनं 0 गेल्यानंतर n होईल ना डोके झाले इथं 1 1 मधनं -1 केला तर n -1 होऊन जाईल कळलं का समजतं सगळे जण डोके येतंय का पुढे मग आता काय बाकी राहिला y बाकी राहिला आता y कसा होणार आहे जो पण हा असेल शेवटी हा आहे y पण आहे म्हणजे हा काय झाला तुमचा n डोके आलं समजले आजचा समेशन फॉर्म्युला आहे मला डायरेक्ट व्हॅल्यू काढता येईल काही प्रॉब्लेम नाही आलं लक्षात आता प्लस वाला झाला सर मायनस वाला कसा कधी बघ सांगा बरं x मायनस y आहे रेस टू n आहे याला मला सिग्मा फॉर्म मध्ये करायचं आहे म्हणजे सम फॉर्म मध्ये r 0 असेल n 0 पण प्रॉब्लेम असा आहे सर हे प्लस येतोय मायनस येतोय असं कसं लक्षात घ्या आता थोडं लक्षात घ्या थोडं डोक्यात जर मी -1 घेतला -1 चा पॉवर 0 घेतला तर काय असं सांगा -1 चा पॉवर 0 घेतला काय असतो आन्सर 1 असतो काय लक्षात ठेवा मायनस असेल प्लस असेल काही असेल त्याचा पॉवर 0 गेला तो कोणता तो काय लक्षात ठेवायचं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आफ्टर दॅट -1 चा पॉवर मी 1 घेतला तर तो -1 राहील डोक्यात येतंय जर मी -1 चा पॉवर 2 घेतला तर तो काय असेल रे सांगा +1 याचा अर्थ जसा पॉवरचा इव्हन नंबर असेल तर तो पॉझिटिव्ह आन्सर देईल ऑड नंबर असेल -1 म्हणजे तुझं -1 आन्सर येणार आहे म्हणजे लक्षात घ्या इथं तुम्हाला काय करावं लागेल -1 करावं लागेल पहिली टर्म चेक करू आपण जर पहिल्या टर्म मध्ये n ची व्हॅल्यू जर 0 आहे तर 0 बनेल इथं हा 0 एक पहिल्या टर्म घेतला 0 घेतला मग इथं मी याची ती व्हॅल्यू 0 घेतली लक्षात घ्या हा जर n आहे तर मी याची पण व्हॅल्यू 1 घेतली 0 घेतली इथं 0 घेतलं तर आपण पॉझिटिव्ह सेकंड टर्म मध्ये मी 1 घेतला पॉवर मध्ये इकडे 1 असेल ना इथं 1 येतो तिथं 1 येतो बघा इथं 1 लक्षात घ्या 1 घेतला तो 1 -1 ची पॉवर 1 घेतली तर काय होईल डोक्यात येतंय का तसं तिसऱ्या टर्म मध्ये -1 ची पॉवर म्हणजे ही 2 घेतली तर +1 होईल म्हणजे तुम्हाला बोलतो एक वेळा प्लस होतो एक वेळा मायनस प्लस मायनस कशामुळे असतो -1 मुळे असतो -1 इज अ गेम चेंजर आलं लक्षात याचा मला सिंपल गोष्ट लक्षात घ्या y ची टर्म मायनस येते -1 पोझिशन देते आलं लक्षात -1 इथे एक्झिस्ट होते -1 इथे याचा आता प्लस आहे x तो प्लस आहे पण y काय -y आहे ना y चा कोएफिशिएंट आहे तो मायनस आहे म्हणून आपल्याला -1 घ्यावा लागतोय आणि -1 ची इव्हन आणि ऑड पॉवर अंडरस्टँड करावा लागतो आलं लक्षात इव्हन राहिला तर तो पॉझिटिव्ह होणार आहे ऑड राहिला तर तो निगेटिव्ह होणार आहे कळलं का म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पॉवरवर डिपेंड करता आणि हा ऍज इट इज फॉर्म्युला आहे NCR आणि इकडे x रेज टू n - r y रेज टू n हा फॉर्म्युला ऍड करणार आहे काही फरक पडणार नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला -1 ऍड करावा लागणार आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही फॉर्म्युले प्रॉपर्टी मध्ये फर्स्ट डोक्यात आलं का अशी प्रॉपर्टी these are the basic concept of या लोकल this is our first property second property what is starting now
आपण यांना काय सांगू शकतो? स्टँडर्ड फॉर्म्युला. काय नाव सांगू शकतो? स्टँडर्ड फॉर्म्युला. स्टँडर्ड फॉर्म्युला मेथड, स्टँडर्ड बायनॉमियल फॉर्म्युला. प्रॉपर्टी मध्ये ना जर मी या दोन्हीचं ऍडिशन केलं किंवा सबट्रॅक्शन केलं, मी जर x + y raised to n प्लस केला x - y raised to n सोबत, इथे काय होणार बघा, लक्षात घ्या. जर तुम्ही पहिल्या टर्म आणि दुसरा टर्म चेक करा, हे दोन्ही सारखे हा बघा, लक्षात घ्या. हा कोणता ऑड असतो ना, सॉरी इवन असतो पहिल्या टर्म, त्याला 0 असतो पॉवर. इथे 0 घेतलं तर पॉवर 1 ची -1 ची पॉवर काय असते रे? 1. म्हणजे हे दोन्ही सारखे होतात ना. बघा हे दोन्ही सारखे, आपला साधन कसं या दोनची ऍडिशन जर 2 टाइम होत जाईल, बरोबर. मी काय लिहितो? 2 टाइम ऑफ nc0 x raised to n y raised to 0. मी जर या दोनची ऍडिशन केली, बघ करून बघा, ऍडिशन करा तर हे दोन्ही सारखे आहेत, दोन्ही ऍडिशन होते, बरोबर. पण आता लक्षात घ्या, आणि सर मी प्लस करतोय, पण इथे बघा मी जर प्लस पण केलंय ना तर हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सांगतो. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह का होतात रे? कॅन्सल होत जातात. आता जर कॅन्सल आउट झाले, आता कॅन्सल आउट झालं तर दिसणार नाही, ते कट होऊन जातील, म्हणजे हा तुमचा पार्ट कॅन्सल होऊन जाईल. पण तो पॉझिटिव्ह नंतरचा प्लस त्याच्यानंतर काय आहे सांगा बघा, याच्यानंतर टर्म काय असेल? nc2 असेल, बरोबर. nc1 वाला कॅन्सल होऊन गेला, nc2 वाला त्याची पुढची टर्म असेल nc2 x raised to n - 2, बरोबर. n - 1 वाला तो कॅन्सल झाला ना, त्याचा पुढचं मग अजून काय करणार? y raised to स्क्वेअर असेल प्लस डॉट 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 असं करताच करता. आणि डोक्यात हे आलं, जेवढे प्लस वाली टर्म होती ती 2 वेळा ऍड होते, म्हणजे बघा ही मला 2 भेटेल, ही आणि ही दोन्हीची ऍडिशन 2 टाइम होईल ना, बरोबर. आणि जी सारखी होती पण मायनस होती ती कट होऊन जाईल, नाही येणार. पण रिअलाइज करा, हा ऑड नंबर, हा 2 0 2 हे कोणते नंबर आहे? इवन नंबर. ऑड नंबर कट झाला तर इवन नंबरचा सेटअप झाला, ओके. डोक्यात येतंय? मग हा आपला काय झाला, मी जर 2 कॉमन काढला तर मला काय माहिती पडेल रे? nc0 x raised to n y0 plus cnc2 x raised to n - 1 y raised to 2 plus डॉट डॉट. जेवढे पण इवन नंबर वाले आहे ते सगळे काय राहतील? एकत्र राहतील. कशामध्ये? जेव्हा मी आला प्लस करेन. आलं लक्षात? सगळे इवन वाले असतील. these are the even numbers. इवन पॉवर. पॉवर कशी आहे? पॉवर आणि या सगळ्यांची पॉवर कशी इवन आहे, म्हणून ते काय झाले 2 टाइम असं झाले जेव्हा प्लस करत होते. डोक्यात आलं? याच्यामध्ये सपोज म्हणजे सेकंड प्रॉपर्टी मध्ये सपोज येतो प्लस केलं सर मायनस करून बघा, करून बघू, मायनस करून बघू. x + y raised to n minus x minus y raised to. जर याचं बघा आता लक्षात घ्या, जर मी इथं मायनस केलं याला क्रॉस करतो, हे आता लक्षात, जर मी साइन मायनस घेतलंय बाबा, लक्षात घ्या का, हा आणि हा या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर एका वेळेला कट होईल, बरोबर बरोबर. हा जर मी इथं मायनस केला, हा मायनस काय होतो प्लस, बरोबर हो का नाही. मग इथे काय आन्सर येईल बरं? 2 टाइम ऑफ, म्हणजे हा प्लस हा 2 टाइम ऑफ nc1 x raised to n - 1 y raised to 1 असा फॉर्मॅट बरोबर. डोक्यात येतंय का? कोणता कट झाला इथं? पहिला टर्म कट झाला. इथं जो पहिला टर्म ऍड झाला होता त्याचा कट झाला होता,
इथं उलट आहे. हा इव्हन पॉवर इव्हन होता, इथं पॉवर कसा असेल रे, कसा असेल, ऑड असेल. आलं लक्षात. सो इथं पॉवर ऑड येणार आहे प्लस. आता सिंपल, जर हा कट झाला आहे, हा आलेला आहे, तर पुढचा पण कट होत जाईल. म्हणजे हा टर्म हा जो टर्म आहे त्याच्यामधला तो कट होत जाईल. मला सांगा, हा जर कट होणार असेल, याचा पुढचा टर्म जर कट होणार असेल, तर पुढचा कट काय असेल बरोबर. हा टर्म कट झाल्यानंतर काय होतं बरोबर, 2 टाइम ऑफ NC3 उरेल बरोबर. बरोबर का. 1 नंतर ऑड नंबर कोणता येतो, 3 येतो. मग 3 तुमचा उरेल, मग x raised to n minus 3 असेल, y raised to 3 असेल. हा उरेल बरोबर. प्लस डॉट 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 असं तुम्हाला भेटतच राहील. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यांमध्ये 2 कॉमन आहे. आणि जर तुम्ही बघितलं NC1 x raised to n minus 1 y raised to 1 प्लस NC3 x raised to n minus 3 y raised to 3 प्लस डॉट 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 तुम्हाला अनलिमिटेड ऑड नंबर वाले भेटते. म्हणजे हा कुठे झाला, इथं पॉवर काय आहे, पॉवर आर ऑड. पॉवर कसे इथं ऑड. आलं लक्षात, समजले का. लिहून प्रॉपर्टी, फर्स्ट आणि सेकंड प्रॉपर्टी महत्वाची प्रॉपर्टी आहे का. थर्ड प्रॉपर्टी है, सपोज x plus y raised to n, x plus y raised to n. इथं आपण नॉर्मल फॉर्म्युला nc0 x raised to n y raised to 0 plus nc1 x raised to n minus 1 y raised to 1 plus डॉट 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 लास्ट टर्म क्या है ncn x raised to 0 y raised to 1. असा आपला फॉर्मॅट असतो. आता याच्यामध्ये मला नंबर ऑफ टर्म बघायचे, नंबर ऑफ टर्म बघायचे, नंबर ऑफ टर्म. आता लक्षात घ्या, जसं इथं सी ला बघायचं तुम्ही, सी इथून 1 स्टार्ट होतोय, इथं 1 स्टार्ट होतोय, 2 3 4 5 किती राहते टोटल सी, n असेल बरोबर, n असेल बरोबर का. पण लक्षात घ्या, जर तुम्ही इकडे n खाली सी बघितला, पण तुमचा n असेल, पण लक्षात घ्या स्टार्ट करणे केलेला आहे, पण त्याचा अगोदर फक्त एक टर्म असते. डोक्यात येते, त्याचा अगोदर फक्त एक टर्म असते, ती तुमची किती असेल 1 आहे. आलं लक्षात. जसं एक एक्झाम्पल घेऊया, सपोज मीने x plus y raised to 4 केला, तर याचं कसं होणार आहे की मी याला काढतो, व्हॅल्यू काढतो. आता इथे 4 आहे, तर याची टर्म किती आली पाहिजे, 5 आली पाहिजे, कारण 4 प्लस टर्म मध्ये 5 आली पाहिजे. याची सॅटिस्फाय दिस कसं करायचं असतं. पहिले काय असतं एनसीएन, म्हणजे आपल्याला माहिती काय काय लिहितो आपण, आपल्याला काढवायला पाहिजे. आपण x raised to 4 लिहितो ना, डायरेक्ट सांगा x raised to 4 प्लस काय 4x square सॉरी x cube y हो का नाही. पुढचा टर्म सांगा प्लस 6x square y square प्लस 4x काय सांगा y cube प्लस y raised to 4 बरोबर. अब काउंट करा 1 2 3 4 5 किती झाले रे, 5 टर्म झाले. मग फॉर्म्युला सॉल्व करू, n is equal to 4 आहे आणि नंबर ऑफ टर्म्स चा फॉर्म्युला काय तुमचा n plus 1 असतो, म्हणजे 4 plus 1 म्हणजे किती झाले तुमचे 5. अशा टाइपचे क्वेश्चन जेई मध्ये येऊ शकतात आणि सीईटी मध्ये पण येऊ शकतात. तुम्हाला नंबर ऑफ टर्म काढायचे असतील तर नंबर ऑफ टर्मचा कमी चान्सेस आहे, पण पॉसिबल चान्सेस आहे येऊ शकतात. काय सांगता येत नाही, इझी सांगितलं तर येऊन गेलं तर काय सांगतो. पण तुम्हाला माहित पाहिजे n तो टर्म दिलेला असेल तर तो n plus
प्लस 1 असेल. जर तुम्हाला सांगितलं 1000 सांगा तर 1000 नंबर ऑफ टर्म्स आहे तर तुमचा आन्सर काय राहील? हा नंबर ऑफ सॉरी n ची व्हॅल्यू किती 1000 दिली तर याचा अर्थ किती टर्म्स असतील? किती असतील? 1001. क्लियर आहे? पण काढून घ्यायचं ना. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ थर्ड. आता एक थोडं डोक्यात टाकून बघू आपण की जर तुम्ही NCN च्या प्रॉपर्टी ऑफ 4 मध्ये ना आपण लिहिलं NC1 NC2 NC3 असं लिहिलं ना काय फरक पडत नाही. तुम्ही याला C1 C2 C3 CN असं पण लिहिलं तर काय फरक पडत नाही ना. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ 4. दोघाला का फरक पडेल का? नाही पडेल. कारण त्यांची व्हॅल्यू वरच्या पॉवरची व्हॅल्यू चेंज होते. आलं लक्षात? इसमें किसको डाउट है भाई? समजा आपण बघू ना x प्लस y रेस टू n असतो तर तुम्हाला लक्षात येतं 1 ना ऍडजस्ट करायचं आपण रेस टू n 1 रेस टू n काय ऍडजस्ट करायचं कारण इथं y चा जो आहे ना y चा कोएफिशिएंट सोबत y ला पण ऍडजस्ट करायचं. म्हणजे सोबत y रेस टू 0 असेल तर 1 रेस टू 0 असेल. y रेस टू y ची पॉवर आणि x ची पॉवर लक्षात घ्या. तिचा समोर नंबर असतो. समज मी x इकडे दिला तुमचा NC0 इथं मी 1 रेस टू n केला आणि x रेस टू n केला. फरक पडेल का? पडेल का फरक? काहीच फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. लक्षात घ्या. वरती भरता फरक पडत नाही कारण वरची पॉवर पण ठेवा. हे इकडे बोल नंबर आहे किती पण ठेवा. वरच राहील ना फरक पडेल का? आता असे काय करतो म्हणजे रिझन सांगतो तुम्हाला पुढच्या प्रॉपर्टीमध्ये याच प्रॉपर्टीचा जो नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये याला कसं लिहू शकतो? y रेस टू 0 असं लिहू शकतो प्लस NC1 लिहिला नंतर इथं लिहू शकतो 1 रेस टू n मायनस 1 लिहू शकतो आणि इथं x रेस टू n मायनस 1 लिहू शकतो आणि y रेस टू 1 लिहू शकतो प्लस डॉट 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 प्लस शेवटचा NCN असेल आणि इथं लिहू शकतो 1 रेस टू 0 लिहू शकतो x रेस टू 0 लिहू शकतो y रेस टू n लिहू शकतो. ओके फरक पडतो का? फरक पडतो का सांगा? नाही फरक पडत पाहिजे. आता जर इकडे x मायनस y जो आहे तो जो आपण मागची प्रॉपर्टी बघितली ऍड अँड सबट्रॅक्ट केले फॉर्म्युला दाखवला होता मायनस मला त्या फॉर्म्युलामध्ये फक्त तुम्हाला 1 ऍडजस्ट केला तर तुम्हाला अंडरस्टँड होते की प्रॉपर्टी किंवा -1 झाला तर पहिली टर्म प्लस सेकंड टर्म मायनस पहिली टर्म प्लस सेकंड टर्म मायनस असं आपण मागे बघितलं. त्याच्यामध्ये दिसेल हा मायनस आहे तर याची टर्म पण मायनस होत जाईल ना. आलं लक्षात? तर मायनस सिंपल गोष्ट आहे NC0 घेतला आणि x चा कोएफिशिएंट घेतला नाही तर y चा कोएफिशिएंट घ्या. y चा कोएफिशिएंट घ्या. इथं y काय असेल तुमचा समज मी x चा कोएफिशिएंट घेतला x रेस टू n घेतला 1 रेस टू n घेतला आणि इथं x रेस टू n घेतला. पण जो y चा कोएफिशिएंट इथं y काय तुमचा बरोबर y तुमचा -1 y चा कोएफिशिएंट तुमचा -1 आहे बरोबर. मग x चा कोएफिशिएंट इथं जसं मी +1 घेतला तर रेस टू 1 घेतलेला फरक पडत नाही. पण इथं मला काय मॅटर करेल x ने करेल मला -1 करेल मॅटर कारण -1 कोणाचा कोएफिशिएंट आहे याचा आणि याचा जो कोएफिशिएंट असेल हा तो पण याचा असेल ना बरोबर ना. पुढे जाऊ आपण NC1 घेतला नाही x रेस टू n घेतला नाही -1 रेस टू n घेतला सॉरी -1 रेस टू इथं y ची व्हॅल्यू पुढे होणार 1 होणार आहे बरोबर. मग इकडे y रेस टू 1 होणार आहे. ओके आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही जर याला सॉल्व केला हा मायनस साइन कडे येऊन मायनस होऊन जाईल
इथं लिहू NCN x raised to 0 minus 1 raised to n आणि into y raised to n हा फॉर्म्युला बरोबर घेतो. ओके. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, याला तुम्ही सॉल्व केलं, याला तुम्ही थोडं इलिमिनेट केलं, हा NC0 झाला, x raised to n झाला, याची व्हॅल्यू काय झाली तुमची -1 झाली, म्हणजे तो 0 आहे, तो -1 चा पॉवर 0 आहे, तो बनत होता तो +1 इथं लिहिल्याने गेला हा y0 जाईल. बरोबर आहे. ओके. बरं इथं सेकंड मध्ये काय हा मायनस पुढे लागला म्हणजे -NC1 x raised to n. ओके, x raised to सॉरी इकडे x raised to n -1 बाकी का x raised to n -1 इथं हा -1 पुढे झाला y raised to 1 झाला. हो का नाही. प्लस डॉट 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 लास्ट नंबर तुमची आज इथे जाईल NCN x raised to म्हणजे इकडे लिहिला आणि लिहिला y raised to. काय लक्षात घ्या, पहिला लास्ट पॉझिटिव्ह असतो, तर लास्ट टर्म पॉझिटिव्ह राहणार आहे. लक्षात घ्या का. हा तुमचा फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला समजलं का, पहिला पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल, पहिला तिसरा पॉझिटिव्ह असेल, चौथा निगेटिव्ह असेल. आलं लक्षात. अशा प्रकारे अल्टरनेटिव्ह हा मायनस साइन एक्झिक्यूट करतो. आलं लक्षात. सो आजचं एवढंच. ओके.